कलिंगडाचा ज्यूस करताना बऱ्याच वेळा आपल्याला कंटाळा येतो, कारण त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या बिया असतात आणि त्या काढण्यामध्ये वेळही तितकाच जास्त जातो। त्यामुळे आज आपण अशी एक पद्धत पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला त्याचा एकही बी काढावा लागणार नाही। मोजून 3 ते 4 मिनिटात हा ज्यूस तयार होईल। नमस्कार मंडळी, उन्हाळा स्पेशल भाग 6 मध्ये आज आपण बनवतोय थंडगार आणि हेल्दी असा कलिंगड ज्यूस, तोही मिक्सर शिवाय। त्यासाठी एक कलिंगड घेतलेला आहे, त्याच्यावरती बघा असा हा पिवळा चट्टा दिसतोय ना, तो असावा आणि मध्यम किंवा असं मोठ्या आकाराचं कलिंगड निवडायचं। ते कलिंगड जास्त गोड असतं, जर थोडंसं बारीक घेतलं ना तर ते बऱ्याच वेळा गोड नसतं। बघा छान असं लाल निघालेलं आहे। आता हे आपल्याला कट करून घ्यायचंय। असं मधून कट करण्याचं कारण म्हणजे आपल्याला जर अर्ध कलिंगड ठेवायचं असेल ना तर ते सोपं पडतं। तर आता याची बाजूची जी सालं आहेत ना ती सगळी सालं काढून घेऊया, त्यानंतर बारीक बारीक ह्याचे तुकडे करून घेऊयात। खरं तर कलिंगड, खरबूज किंवा बाकी कोणत्याही प्रकारची फळं असू द्या, त्याचा ज्यूस पिण्याऐवजी ती जर अशीच चिरून खाल्ली ना तर शरीराला त्याचे जास्त फायदे मिळत असतात। पण बऱ्याच जणांना किंवा खास करून लहान मुलांना फळं खायला नको वाटतात, तेव्हा त्यांना असा थंडगार ज्यूस बनवून द्यायचा, ते खूप आवडीनं पितील। आणि अजून एक इथं गोष्ट सांगते की हे जे कलिंगड असतं ना ते ज्यूस बनवायच्या आधी 3-4 तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे ते छान थंडगार असं पडतं। आणि मग हा ज्यूस बनवताना याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी किंवा बर्फ वापरायची गरज पडत नाही आणि मग हा नैसर्गिक ज्यूस प्यायलाही खूप छान लागतो। तर बघा कलिंगड चिरून झाल्यानंतर मी या पुरणाच्या चाळणीवरती थोडे थोडे तुकडे घालणार आहे। याचे खाली एक पातेलं ठेवलंय, त्यावरती ही पुरणाची चाळणी ठेवली आहे आणि थोड्या थोड्या या फोडी घालून असं स्मॅशरने आपल्याला हे असं स्मॅश करून घ्यायचे। जर कोणाकडे स्मॅशर नसेल तर एखाद्या पेल्याच्या किंवा ग्लासच्या साह्याने जरी स्मॅश केलं ना तरीही याचा अगदी सहजपणे ज्यूस खाली पडतो, अजिबात जास्त दाब द्यायची गरज पडत नाही। आणि जर अशा प्रकारे आपण चाळणीमधून ज्यूस केला ना तर याचा एकही बी काढावा लागत नाही आणि याच्यातील जे सगळे नैसर्गिक गुणधर्म असतात ना ते टिकून राहतात। इथं बघा आपला सगळा ज्यूस काढून झालाय, एका बोलमध्ये काढला। त्यामध्ये आता चवीप्रमाणे मी साखर घालते। हे कलिंगड आधीच खूप गोड होतं, त्यामुळे मी मोजून 2च चमचे साखर याच्यात घातलीये। आता हे ढवळून घेऊ आणि संपूर्ण साखर या ज्यूसमध्ये वितळवून घेऊया। यामध्ये मी अगदी चिमूटभर इतकं मीठही घातलंय, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। तुम्हीही साखरेबरोबरच थोडंसं मीठ अवश्य घाला, त्यामुळे आपला हा ज्यूस खूप टेस्टी लागतो। सगळ्यात शेवटी हे बारीक चिरलेले कलिंगडाचे तुकडे घालते। हे फक्त छान दिसावं म्हणून आहे, जर कोणाला आवडत नसेल तर त्यांनी नाही घातलं तरीही चालेल। तर मिक्सर शिवाय ज्यूस बनवायचा एक मोठा फायदा म्हणजे फळांची जी नैसर्गिक चव आणि पौष्टिक गुणधर्म असतात ते तसेच टिकून राहतात। मिक्सरमध्ये फळं जास्त फिरवली की त्यामध्ये उष्णता तयार होते आणि त्यातील विटामिन्स कमी होतात, पण जर या पद्धतीने ज्यूस बनवला तर ते विटामिन्स जास्त टिकून राहतात। कलिंगडामध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, ते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतं, तसेच जास्त वेळ शरीर ताजतवानं ठेवतं। त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये आपल्या पद्धतीने एकदा कलिंगड ज्यूस नक्कीच बनवून बघा आणि अशाच उन्हाळा स्पेशल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।